नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। बऱ्याच दिवसापासून आपण वेव्ह ऑप्टिक्स हा कन्सेप्ट आपण पाहतोय। 12वी फिजिक्समध्ये वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण बरेच कन्सेप्ट आपण स्टडी केलेले आहेत। बेसिकली या वेव्ह ऑप्टिक्सचे आपण दोन पार्ट केले। पहिला पार्ट म्हणजे वेव्ह थिअरी ऑफ लाईट आणि दुसरा म्हणजे इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन किंवा डायफ्रॅक्शन। आपण वेव्ह थिअरी ऑफ लाईट जो काही पार्ट आहे हा पार्ट आपण पूर्णतः स्टडी केलेला आहे आणि आज आपण इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन मधील इंटरफरन्स ऑफ लाईट हा पार्ट आपण स्टडी करतोय। इंटरफरन्स ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय हे आपण पाहणारच आहोत, पण आपण याच्या आधी बरेचसे कन्सेप्ट आपण स्टडी केले, त्याचप्रमाणे हा एक कन्सेप्ट आहे। जसं की रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्यानंतर पोलरायझेशन ऑफ लाईट, त्यानंतर अशा प्रकारचे कन्सेप्ट आपण स्टडी करत असतानाच आज आपण इंटरफरन्स ऑफ लाईट हा पार्ट आपण स्टडी करणार आहोत। बेसिकली इंटरफरन्स म्हणजे काय, तर सपोज आपल्याकडं दोन लाईट वेव्हज आहेत किंवा दोन पॉइंट ऑफ सोर्सेस आहेत आणि ते दोन पॉइंट ऑफ सोर्सेस जर एकमेकांमध्ये इंटरॅक्ट होत असतील आणि काहीतरी रिझल्टंट लाईट वेव्ह तयार करत असतील तर याला एकंदरीत आपण इंटरफरन्स ऑफ लाईट म्हणतो। बेसिकली जर आपण विचार केला तर हा कन्सेप्ट जो काय आहे हा प्रिन्सिपल ऑफ द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या कन्सेप्टवरती डिपेंड आहे आणि तसं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हे आपण वेव्हमध्ये आपण स्टडी केलेलंच आहे। जी वेव्ह आपण ऑप्टिक्सच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय म्हणजे लाईटचा आपण बेसिकली स्टडी करतोय। लक्षात घ्या, मी मागच्या बाजूला एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे। बेसिकली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इंटरफरन्समध्ये काय होतं, तर इंटरफरन्समध्ये रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी काय होतं, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी। जी काय एनर्जी आहे लाईटची किंवा जी इंटेन्सिटी आहे ती रिडिस्ट्रीब्यूट होते किंवा आपण त्याला दुसरा वर्ड आपण यूज करू शकतो, मॉडिफिकेशन इन इंटेन्सिटी और द एनर्जी ऑफ लाईट। इंटेन्सिटी किंवा एनर्जी ऑफ लाईट हा कन्सेप्ट आपण लक्षात घेतोय। मग रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी, ही एनर्जी जी काय आहे बेसिकली तुमची लाईट वेव्ह जशा स्वरूपाची आहे, कशी असू द्या, जशी असेल तशी, अनपोलराइज असेल, पोलराइज असेल किंवा त्याला आपण दुसरा शब्द काही यूज करणार आहोत, मोनोक्रोमॅटिक असेल किंवा पॉलिक्रोमॅटिक असेल, असे दोन वर्ड आपण यूज करू शकतो। पण त्या लाईटचा जो काही इंटरफरन्स आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे तो इंटरफरन्स कसा मिळतो ते आपल्याला लक्षात घ्यायचे। समजा हेच कन्सेप्ट आपण लक्षात घेत असताना बेसिकली तुम्हाला काही मी एक्झाम्पल सांगेल। तर इंटरफरन्स आपल्याला कुठे पाहायला मिळतो, तर बेसिकली ज्याप्रमाणे एखादा पिकॉक जो काय आहे आणि पिकॉक त्याचे जे फिदर्स आहेत एक प्रकारे आपल्याला त्याचे एकदम असं डिझाईन त्याचं बनवून दाखवतो, त्या डिझाईनचं जर ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर थोडक्यात आपल्याला इंटरफरन्स आपल्याला पाहायला मिळतो। आता इंटरफरन्स जर आपल्याला अजून कुठे पाहायचं असेल तर आपण काय करायचं, दोन पॉइंट ऑफ सोर्सेस एका डार्क रूममध्ये काय करायचे, एक नियर पास गृहीत धरायचे जवळजवळ, आणि ते जवळ जर गृहीत धरले आणि एखाद्या वॉलवरती भिंतीवरती आपण घराच्या जर त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा इंटरफरन्स आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे आपल्याकडे जी काय बेसिक एनर्जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं, पण सिंगल सोर्स असेल तर पॉसिबल आहे का, नाही। मग इंटरफरन्स आपल्याला अंडरस्टँड करायचा असेल तर बेसिकली आपल्याला दोन पॉइंट ऑफ सोर्सेस आपल्याला लागतात। काय लागतात, दोन पॉइंट ऑफ सोर्सेस म्हणजे 2 पॉइंट ऑफ सोर्सेस।
and such a two point of sources are very close to each other. पहा, आणि ते बेसिकली मोनोक्रोमॅटिक असायला पाहिजेत, म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी आणि जी काय वेवलेंथ आहे ती एकच असायला पाहिजे. यासाठी काय केलं जातं ते सुद्धा आपण अंडरस्टँड करणार आहोत. म्हणजे तुम्ही असा विचार करू शकता की दोन पॉइंट ऑफ सोर्सेस एकदम एक्झॅक्टली सेम वेवलेंथ अँड सेम फ्रिक्वेन्सी कसे मिळवायचे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर पुढे समजा अजून तुम्हाला मी इंटरफरन्सचं एक एक्झाम्पल सांगेल. समजा आपल्याकडे काहीतरी वॉटर टँक आहे आणि त्या वॉटर टँकमध्ये आपण काय केले, दोन स्टोन, छोटेसे असे प्रकारचे दगड, दोन स्टोन आपण घेतले आणि काय केले, आपण त्या स्टील वॉटरच्या सरफेसवरती सायमल्टेनियसली दोन्ही काय केले, आपण सोडून दिले. काय केले, खाली असे सोडून दिले. तर आपल्याला माहितीच आहे त्याला आपण रिपल टँक एक्सपेरिमेंट वगैरे अशा प्रकारे म्हणतो. मग याच्यामध्ये काय होतं बा, समजा जे काही स्टोन तुम्ही पुट करताय, हा समजा एक स्टोन आहे, दुसरा स्टोन हा आहे, हे टाकल्याच्या नंतर काय होईल, अशा प्रकारे तुम्हाला वेव्ह पाहायला मिळते. काय मिळतील, हे जो काय पार्ट आहे याच्या वेव्ह तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे अशा प्रकारे नेचर जे काय आहे ते तुम्ही अंडरस्टँड करू शकता. मग तुम्हाला माहितीच आहे याच्यावरती ज्या काय वेव्ह तयार होतात त्या कशा आहेत, एक प्रकारच्या ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. कशा आहेत त्या, ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. म्हणजे द ट्रान्सवर्स वेव्ह बेसिकली मेड अप विथ अल्टरनेटिव्हली क्रेस्ट अँड ट्रफ. ट्रफ आणि क्रेस्ट असतात हे बी आपल्याला माहितीच आहे. मग याच्यामध्ये काय होईल तर पहा, इथं आपल्याला याच्या जे काय वेव्ज आहेत आणि याच्या ज्या काय वेव्ज आहेत ह्या या ठिकाणी किंवा अनेक आपण जर अशा ड्रॉ केल्या तर त्या इंटरफिअर होतात, एकमेकांना इंटरॅक्ट होतात. आता एक बाब असे वे आहे, जो काय एक स्टोन आहे त्याच्यापासून तयार झालेल्या वेव्ज कशा आहेत आणि त्या तिथे आहेत का हे दुसऱ्याला माहीत नाही. म्हणजे काय, एका सोर्सनी प्रोड्यूस केलेल्या ज्या वेव्ज आहेत विच आर अननोन, म्हणजे तो काय करतो, बिहेव्स लाईक ऑदर्स आर प्रेझेंट, ऑदर वेव्ज आर प्रेझेंट, त्याला माहिती नाही. आणि अशा प्रकारे काय होतं, या दोन्हींचं इंटरॅक्शन होतं. इंटरॅक्शन झाल्याच्या नंतर मात्र काय होतं, एक नवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो आणि तो नवीन पॅटर्न जो काय आहे तोच आपल्यासाठी इंटरफरन्स असतो, लक्षात घ्या. मग जसं आपण समजा या वेव्हच्या बाबतीमध्ये स्टडी केलं तसं आपण काय करणार आहे, लाईट वेव्हच्या बाबतीमध्ये स्टडी करणार आहे. मग लाईट वेव्ह बेसिकली ऑल्सो ट्रान्सवर्स वेव्ह. मग लाईट वेव्ह काय झालेली आहे, अल्टरनेटिव्हली क्रेस्ट आणि ट्रफ पासून तयार झालेली आहे. बरोबर आहे ना. लाईट वेव्ह मध्ये आपण लक्षात घेतो एक क्रस्ट, त्यानंतर ट्रफ, ट्रफ नंतर क्रस्ट, क्रस्ट नंतर ट्रफ, अशा प्रकारचं नेचर त्या लाईट वेव्हचं असतंय, लक्षात घ्या. पण आपण दाखवताना जे काही ट्रफ आणि क्रस्ट आहे ते थोडेसे आपण या ठिकाणी वेगळे दाखवणार आहोत. आणि इंटरफरन्स आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला इंटरफरन्स अंडरस्टँड करत असताना आपण काय करायचे, दोन पॉइंट सोर्सेस आपल्याला घ्यायचे. बेसिकली ते एकाच सोर्सपासून तयार केलेले आहेत हे सांगण्याची गरज नाही आहे, फक्त काय रिक्वायरमेंट आहे आपल्याला, दोन पॉइंट ऑफ सोर्सेस आपल्याला महत्त्वाचे आहेत. मग आपण तेच करूया की दोन पॉइंट ऑफ सोर्सेस आपण घेऊया आणि इंटरफरन्स आपल्याला कसा मिळतो हे आपल्याला समजून घ्यायचं. तुम्ही म्हणता की इंटरफरन्स म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला तेही माहीत आहे, द मॉडिफिकेशन ऑफ द एनर्जी ऑर द इंटेन्सिटी, किंवा त्यालाच आपण म्हणतो रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ड्यू टू दी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह इज नोन ॲज अ इंटरफरन्स. म्हणजे काय होतं, एक नवीन पॅटर्न तयार होतो. त्याच्यामध्ये कुणाचं कारण आहे, तर ड्यू टू दी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, the two waves interact with each other to such sources, or the waves produced by the such sources interact with each other and forms a resultant pattern or the such a phenomenon known as a interference. आणि तो लाईट वेव्ह असतील तो लाईटचा इंटरफरन्स आपल्याला लक्षात घेता येईल. पहा मग पहा आपण आता काय करूया, दोन पॉइंट सोर्सेस आपण गृहीत धरूया. बघा लक्षात घ्या, दोन पॉइंट सोर्सेस आपण पाहतोय आणि या दोन पॉइंट ऑफ सोर्सेस आपण काय केले अशा प्रकारे या ठिकाणी दाखवलेले आहे. S1 अँड S2 आपण पाहतोय इंटरफरन्स ऑफ लाईट. नाव काय पाहतोय आपण, इंटरफरन्स ऑफ लाईट. S1 अँड S2 आर द टू पॉइंट सोर्सेस.
मे बी द आपण याला असे बी गृहीत धरूया S1 and S2 हॅव्हिंग द सेम फ्रिक्वेन्सी अँड द सेम वेवलेंथ हे सुद्धा आपण मानूया. S1 and S2 आर टू पॉइंट सोर्सेस, नाजूक असे लाईट्सचे सोर्सेस आहेत, आपण लक्षात घेऊया. हॅव्हिंग सेम वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. एन इज द फ्रिक्वेन्सी सपोज, किंवा न्यू आपण मानू शकतो त्याला. न्यू इज द फ्रिक्वेन्सी अँड लॅम्बडा इज द वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ कशी आहे दोन्हींची सेम आहे. एक्झॅक्टली सेम असेल असं नाही, पण तितक्यात ती सेम आहे असं आपण मानलं. आणि सच अ टू पॉइंट सोर्सेस S1 and S2 placed very close to each other, close to each other. हे सगळं आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी आपण हे गृहीत धरतो. दोन पॉइंट सोर्सेस आपण एकमेकांच्या खूप जवळ आहेत अशा प्रकारे ते मांडलेले आहेत. आता पुढे काय करायचं आहे, पुढे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पुढची स्टेप काय आहे. आता आपल्याला माहितीच आहे की ज्याप्रमाणे जो काही आपल्याला जे काही थेरीज मांडल्या होत्या, डिफरंट थेरी आपण मांडल्या होत्या, त्यामध्ये हायजीनने असं सांगितलं होतं की तुमचा जो काही सोर्स आहे तो काय करतो, ऑल पॉसिबल डायरेक्शननी लाईट वेवलेट्स इमिट करतो. तसंच इथंही होतं, लक्षात घ्या. ऑल पॉसिबल डायरेक्शननी जिकडं जागा सापडेल तशा प्रकारे हे काय होते, अशा प्रकारे ही जी काय पहिला सोर्स आहे त्याच्यापासून असलेली लाईट या प्रकारे इमिट होताना आपल्याला दिसते. तसंच आपण दुसऱ्या सोर्सचा आपण विचार केला तर याची लाईट सुद्धा अशा प्रकारे ऑल पॉसिबल डायरेक्शननी इमिट होताना दिसते. आपण पूर्ण सर्कल सुद्धा या ठिकाणी ड्रॉ करू शकलो असतो, म्हणजे इकडून आपण हाफ पार्ट आपण अजून दाखवू आणि इकडे सुद्धा अशा प्रकारे इमिट होताना आपल्याला दिसेल. पण ठीक आहे, आपल्याला जो काय कन्सेप्ट अंडरस्टँड करायचा आहे त्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आणि या प्रकारे मग आपल्याला माहितीच आहे की लाईट वेव्ह, पुन्हा एकदा सांगतो, लाईट वेव्ह विच इज मेड अप ऑफ अल्टरनेटिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ. एक ट्रफ दुसरा क्रेस्ट, एक ट्रफ दुसरा क्रेस्ट, अशा प्रकारे त्याचं नेचर आपल्याला पाहायला मिळेल. आता पहा, हे आपण कन्सिडर केल्याच्या नंतर पुढे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे द लाईट सोर्स इमिट्स इट लाईट. आणि हा जो काय कन्सेप्ट आहे इंटरफरन्सचा, जवळपास 1801च्या आसपास, आणि जो काही थॉमसनी मांडलेला, जो काही हायजीननी मांडलेला जो काही कन्सेप्ट होता तो 1600च्या आसपास. आणि हा त्याच्यानंतर 200 वर्षांनी जवळपास 1800, म्हणजे एखादं इनोव्हेशन व्हायचं असेल तर खूप मोठा कालावधी आपल्याला वेळ त्याला द्यावा लागतो. मग हा जो काही कन्सेप्ट जो मांडलेला आहे तो शास्त्रज्ञाचं नाव जे आहे थॉमस यंग नावाचा सायंटिस्ट आहे. कोणता आहे? थॉमस यंगचा कन्सेप्ट आहे इंटरफरन्स ऑफ लाईट. आणि इंटरफरन्स आपल्याला समजून घेत असताना त्यांनी अशाच प्रकारे दोन पॉइंट सोर्सेस या ठिकाणी गृहीत धरले. आणि हा एक्सपेरिमेंट आपण वेगळ्या प्रकारे अजून करू शकतो, त्याचे मी काय तुम्हाला एक्झाम्पल्स देणार आहे. मग हे जे रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट आपण ऑलरेडीच गृहीत धरलेल्या आहेत. आता पुढची स्टेप आपल्याला अंडरस्टँड करायची. बघा, पुढे आपण अंडरस्टँड करायचंय such a sources of light this is S1 and S2 emits its light wavelets in all possible direction. सगळं जिकडे जागा सापडेल त्याप्रमाणे ते जाताना दिसत आहेत आपल्याला, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि जी काय लाईट आहे, लाईट वेव्स कन्सिस्ट ऑफ अल्टरनेटिव्हली क्रेस्ट अँड ट्रफ. क्रेस्ट अँड ट्रफ, आपला क्रेस्ट माहितीच आहे, ट्रफ माहिती आहे. कशा प्रकारे, समजा ही आपली लाईट वेव्ह आहे, बरोबर आहे ना. याच्यामध्ये हा पार्टला क्रेस्ट, हा पार्टला ट्रफ. क्रेस्ट आणि ट्रफ हे आपल्याला माहितीच आहे, क्रेस्ट अँड ट्रफ. मग अशा प्रकारे जी काय वेव्ह आहे,
अशा प्रकारे ती काय होते, क्रस्ट देन ट्रफ, क्रस्ट देन ट्रफ. माझ्या हाताकडे लक्ष द्या बघा, इथून क्रस्ट देन ट्रफ, देन क्रस्ट देन ट्रफ, आणि देन क्रस्ट देन ट्रफ, आणि सो ऑन. या प्रकारे जी वेव्ह आहे अशा प्रकारे त्याच्या वेव्ह फ्रंटच्या स्वरूपात आपण विचार करू शकतो. थोडक्यात जो काय पार्ट आपण लक्षात घेतोय म्हणजे हा एक वेव्ह फ्रंट आहे, बरोबर आहे ना. वेव्ह फ्रंट आहे, लक्षात घ्या. याच्यावरती असलेले सगळे पार्टिकल हे एकाच फेसमध्ये आहेत, याच्यामध्ये असलेले एकाच फेसमध्ये आहेत, याच्यामध्ये असलेले एकाच फेसमध्ये. समजा हायजीनच्या म्हणण्यानुसार ते वेव्ह फ्रंट आहेत असं बी आपण लक्षात घेऊ शकतोय. मग आता समजा ही एका सोर्सची एक वेव्ह आणि दुसऱ्या सोर्सची दुसरी वेव्ह ही काय होते, त्याचं डिस्ट्रीब्युशन होत असताना, बरोबर, ती लाईट प्रपोगेट होत असताना त्याचं कुठं ना कुठं तरी मध्ये इंटरॅक्शन आपल्याला होताना दिसतंय. आणि इंटरॅक्शन होत आहे, लक्षात घ्या. आता हा पार्ट तुम्ही लिहिलाच असेल तर पुढे मी सांगतो. बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, सगळे कन्सेप्ट सांगतो, नंतर डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करतो. डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे. याचं एक कारण असं आहे की डायग्राम ड्रॉ करायचं म्हणजे आपल्याला ऑलरेडी एक अर्धा तास आपल्याला द्यावा लागतो त्याला. ते म्हणतात की आम्हाला येणार नाही, पण थोडंसं काळजीपूर्वक जर तुम्ही घेतलंच तर ती येते तुम्हाला. म्हणजे एक दोन वेळेस तुम्हाला खोडावी लागेल, निश्चित सांगतो, एक दोन वेळेस तुम्हाला खोडावीच लागेल आणि नंतर तुम्हाला ती तिसऱ्या वेळेस ड्रॉ करता येईल. समजा एखादा असेल त्याला दुसऱ्या वेळेस ड्रॉ करता येईल, पण निश्चित पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला गॅरंटीड सांगतो, पहिल्या अटेम्प्टमध्ये ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता येणार नाही. थोडंसं त्याला समजून घ्यावं लागेल. मी कशी डायग्राम ड्रॉ केली ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आता पुढे काय होतं, बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता हे काय प्रिन्सिपल आहे आपल्याला माहितीच आहे. बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, मग तुमचं ट्रान्सवर्स वेव्ह असेल, इवन दो लॉन्जिट्युडिनल वेव्ह असेल, ज्या टाईपची जी वेव्ह असेल, जशी वेव्ह असेल त्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह बऱ्याच वेळेस यूज केलेलं आपल्याला आढळतं. जसं की फॉर्मेशन ऑफ बीट हे आपण पाहिलं असेल. त्यानंतर स्टेशनरी वेव्हमध्ये आपण लक्षात घेतलं असेल. ऑसिलेशनमध्ये रिझल्टंट वेव्ह तयार होत असेल इंटरॅक्शनमध्ये, त्या ठिकाणी बी आपण हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपण अंडरस्टँड केलेलंच आहे. मग आताही आपल्याला थोडंसं त्याला रिवाइज केलं तर काय हरकत नाही. मग पुढे आपण तो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय आहे हे थोडक्यात लक्षात घेऊया. पहा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय सांगतो, when two or more waves, even though may be the transverse or longitudinal, कोणतेही असू द्या काय हरकत नाही. आपण या ठिकाणी लाईट आहे म्हणून ट्रान्सवर्स वेव्ह त्याला म्हणूया. when two or more waves interact with each other in a medium, एकाच मीडियममध्ये, दोन मीडियममध्ये असून चालेल का, नाही. मीडियम चेंज झाल्यानंतर जी काय लाईट आहे किंवा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्याच्या स्पीडमध्ये चेंज होईल आणि आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही, किंवा मिळाला तरी त्याला मी नाव देईल युनिफॉर्म किंवा फाईन किंवा स्टेडी, असा इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला मिळणार नाही. पण मिळवायचं तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मिळवायचं आहे एकदम युनिफॉर्म किंवा स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मग ते आपण करूयाच. पहा, तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय ते मी सांगत होतो. पुढे when two or more waves interact with each other in a medium, then the displacement of the resultant wave, आपल्याला माहितीच आहे two or more waves interact with each other and it forms a resultant wave. Then the displacement of the resultant wave is equal to the vector sum of all displacements of all waves interact with each other. सगळेच्या सगळे जेवढे डिस्प्लेसमेंट असतील, जेवढ्या वेव्ह असतील, 2 असतील तर 2, 3 असतील तर 3, 4 असतील तर 4, n असतील तर n, या सगळ्या डिस्प्लेसमेंटची सम जर आपण घेतली, वेक्टर सम, देन वी गेट द डिस्प्लेसमेंट ऑफ रिझल्टंट वेव्ह. ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे. या ठिकाणी मी ते होतंच आणि ऑलरेडी पाहिलेलंच आहे. मग बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज पहा, waves by S1 interact with waves of by S2. बघा,
पहिल्याच्या वेव दुसऱ्याला काय होतं, आता इंटरॅक्ट होतील. इंटरॅक्ट होताना आपल्याला दिसत आहेत त्या इंटरॅक्ट होतात. पहा वेव कशा प्रकारे इंटरॅक्ट होतात ते आपण लक्षात घेतोच आहोत. आता जी वेव आहे ती काय करते, क्रस्ट आणि ट्रब आपल्याला प्रोड्यूस करताना दिसते. मी थोडक्यात आता पुढे तुम्हाला अंडरस्टँड करून देतो. समजा याच्यामध्ये जे काय दाखवलेला जो पार्ट आहे, जो क्रस्ट आहे, तो क्रस्ट आपण गृहीत धरलाय सॉलिड लाईन्स. काय आहे, सॉलिड लाईन्स आहेत. आणि जो काय ट्रब आपल्याला माहिती आहे तो ट्रब आपण दाखवलेला आहे डॉटेड लाईन्सनी. बघा एका एक तुम्हाला सॉलिड लाईन आणि डॉटेड लाईन पाहताना दिसतंय. मग काय केलं आपण, अशा प्रकारे क्रस्ट ट्रब क्रस्ट ट्रब क्रस्ट ट्रब हे ड्रॉ करून घेतले. म्हणजे अशा प्रकारे काय होईल, ती वेव प्रोपोगेट होतीये, पुढे पुढे जातीये. लक्षात घ्या, ही आपल्याला लक्षात येणार आहे. सेम S2चं बी तसंच होईल. आता ते इंटरॅक्ट होतंय हे नंतर आपण विचार करूया. आधी काय केलं आपण, दोन्ही वेवच्या काय केल्या, जसं काय असा विचार करायचा की प्रिन्सिपलच तसं सांगतं आपल्याला. वन वेव बिहेव्स लाईक अदर इज अब्सेंट. पहिल्याला माहितीच नाही दुसरी प्रेझेंट आहे म्हणून, आणि ती काय करते, मनसोक्त अशा प्रकारे स्प्रेड होतीये, डिस्ट्रीब्यूट होतीये. मग तसंच दुसरा बी होत असेल, पण हे इंटरॅक्ट होत आहेत आणि यांचं इंटरॅक्शन झाल्यामुळं नेमकं काय होतंय, तो जो काय कन्सेप्ट आहे तो मी तुम्हाला सांगतो आहे. पण आधी हे ड्रॉ करा. समजा अशा प्रकारे तुम्ही काय केलं, ड्रॉ करून घेतलं. ड्रॉ करत असताना आता आपलं ड्रॉ करून झालं, त्याची वेव कशी प्रोपोगेटिव्ह झाली हे बी आपल्याला लक्षात आलं. पण या ठिकाणी बराच वेळेस असं तुम्हाला या ठिकाणी जाणवतंय, काय बघा काय होतं या ठिकाणी, इंटरॅक्शन नेमकं कशा कशाचं होतंय ते आपल्याला लक्षात घ्यायचं. इंटरॅक्शन नेमकं काय होतं त्याच्यामध्ये एक पार्ट मी लक्षात घेईल. इंटरॅक्शन नेमकं काय होते, तर इंटरॅक्शन त्याच्यामध्ये असं बी होतंय, क्रेस्ट ऑफ वन वेव. बघा, क्रेस्ट ऑफ वन वेव interact with crest of other wave or trub of one wave interact with trub of other wave. म्हणजे या ठिकाणी काय झालं पहा, एका वेवचा क्रेस्ट हा त्याच वेवच्या दुसऱ्या वेवच्या क्रेस्टला इंटरॅक्ट झालाय, आणि एका वेवचा ट्रब हा दुसऱ्या वेवच्या ट्रबला इंटरॅक्ट झालाय. तर या ठिकाणी काय होतं पहा, तर या ठिकाणी वी गेट द मॅक्झिमम रिझल्टंट एनर्जी ऑर द इंटेन्सिटी. असं जर स्वरूप आपल्याला लक्षात आलं, म्हणजे पहा इकडे बघा, आता मी तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंग करून दाखवतो. आपण जो काय मी पार्ट केलाय तुम्हाला दाखवतो. बघा, हा एका वेवचा क्रेस्ट आहे, ही लाईन क्रेस्ट आहे, आणि दुसऱ्या वेवचा हा क्रेस्ट आहे. हे क्रेस्ट काय झालेत, या पॉईंटला अशा प्रकारे तुम्हाला जे काय तुम्हाला स्टार दाखवलेत, तर स्टार मध्ये काय झालेत, एकमेकांना इंटरॅक्ट होताना दिसत आहेत. बघा, crest of one wave interact with crest of other wave, trub of one wave interact with trub of other wave, crest आणि trub. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं जाणवतं किंवा जो काय दिसतंय त्याचं आपण लक्षात घेऊया. आणि ते इंटरॅक्शन होत असताना शोन बाय स्टार लाईक दिस, हे स्टार जे काही चिन्ह आहे याने आपण दाखवलेलं आहे. हे इंटरॅक्शन आपल्याला दिसतंय, लक्षात घ्या. आणि असं जर असेल त्याचा अर्थ काय झाले, इट प्रोड्युसेस अ मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑर इट प्रोड्युसेस द ब्राईट बँड ऑन द स्क्रीन. तो काय करतो, आपल्याला एक मॅक्झिमम एनर्जी असलेला, बरोबर आहे, एक मॅक्झिमम इंटेन्सिटी असलेला, किंवा त्याला आपण दुसरं नाव देतो, इट प्रोड्युसेस द ब्राईट बँड. बरोबर आहे. आणि यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो दिस इज अ कन्स्ट्रक्शन, काय म्हणतो आपण त्याला, कन्स्ट्रक्टिव्ह किंवा कन्स्ट्रक्शन इंटरफरन्स पॅटर्न, हे आपल्याला त्याला बोलता येतं. आता अजून मी पहा, लक्ष द्या,
या ठिकाणी पहा ट्रबला ट्रब, क्रस्टला क्रस्ट, ट्रबला ट्रब, क्रस्टला क्रस्ट. या ठिकाणी मी तुम्हाला ब्राईट बँड मिळतो, म्हणजे मॅक्झिमम एनर्जी मिळते. या ठिकाणी मी विचार करा, या ठिकाणी मी ऑब्झर्वेशन करा, या ठिकाणी मी तुम्हाला काय मिळतंय, ब्राईट बँडच मिळतोय. म्हणजे तुम्हाला एक पॅटर्न तयार होताना दिसतोय. एक पॅटर्न आपण त्याला म्हणूया, लक्षात घ्या. मग याप्रमाणे हे झालं एका साईडला, जे की आपण स्टारने दाखवलेलं आहे. आणि असं जर होत असेल, पहा क्रस्टला क्रस्ट जेव्हा दोन वेव्ह इंटरॅक्ट होतात, कन्सेप्च्युअली जेव्हा दोन वेव्ह इंटरॅक्ट होतात आणि दोन वेव्ह इंटरॅक्ट होत असताना जेव्हा ट्रबला ट्रब मिळतोय आणि क्रेस्टला क्रेस्ट मिळतोय, तर त्यावेळेस निश्चित आपल्याला तो जो काय पॅटर्न आहे त्याचं नाव आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. काय? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. ते आपल्याला पुढे अजून बरंच काही शिकायचं. आता आपण कसा इंटरफरन्स मिळतोय हेच पाहतो. त्यानंतर अजून कशाचे इंटरॅक्शन होतील, दुसरा पॉईंट आपण लक्षात घेऊया. बघा, दुसऱ्या पॉईंटमध्ये क्रेस्ट ऑफ वन वेव्ह म्हणजे पहिल्या वेव्हचा S1चा interact with trub of other wave or vice versa. म्हणजे काय? ट्रब ऑफ वन वेव्ह इंटरॅक्ट विथ क्रेस्ट ऑफ अदर वेव्ह. बरोबर आहे ना? उलट इथे ट्रब ऑफ वन वेव्ह इंटरॅक्ट विथ क्रेस्ट ऑफ अदर वेव्ह किंवा क्रेस्ट ऑफ वन वेव्ह इंटरॅक्ट विथ ट्रब ऑफ अदर वेव्ह, असं जर स्वरूप जर होत असेल तर बा कुठं कुठं होते ते मी तुम्हाला दाखवतो. याला आपण काय केलं, असे सॉलिड सर्कल दाखवलेत. बघा, हे सॉलिड सर्कल तुम्हाला या ठिकाणी दिसतात. इथे आहे, बरोबर आहे. हे सॉलिड असे सर्कल आहे. अजून कुठे आहे? इथे आहे. एकाचा क्रस्ट, दुसऱ्याचा ट्रब क्रस्ट, असे कोणीतरी ट्रब आणि क्रस्टच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. हे पहा, अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. इथे इथेच आहे, इथे इथेच आहे. त्याला असे सॉलिड आपण सर्कल दाखवलेले आहेत. शोन इन द फिगर ॲज किंवा शोन बाय सॉलिड सर्कल्स. सॉलिड म्हणजे भरीव अशा प्रकारचे पूर्ण असे डार्क असे स्पॉट काळे जे दिसत आहेत, सॉलिड सर्कल आपण त्यासाठी दाखवलेले आहे. आणि अशा प्रकारे जर होत असेल, एका वेव्हचा क्रस्ट फॉल्स अंडर द ट्रब ऑफ अदर वेव्ह किंवा ट्रब ऑफ वन वेव्ह फॉल्स अंडर द क्रस्ट ऑफ अदर वेव्ह, किंवा हे दोन्ही जर एकमेकांना इंटरॅक्ट होत असतील, देन दिस इज नोन एज द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. काय म्हणतो आपण त्याला? डिस्ट्रक्टिव्ह. काय म्हणतो? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पुढे मी विस्तारित देणारच आहे. सगळं जे काय आहे ते डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपल्याला म्हणता येतं. आणि असं होत असताना आता पॅटर्न जो काय मिळतोय, कसा मिळतोय, काय मिळतोय ते आपण पाहणारच आहोत. याच्यामध्ये आपण अजून अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो आणि सो ऑन. हे ॲरो जे कशासाठी दाखवले आहे त्यातून पुढे बरंच काही आपल्याला पॅटर्न मिळवता येतो. बरेच आपल्याला अंडरस्टँड करायचं. फक्त आज आपण जो काय पार्ट आपण स्टडी करणं, फक्त इंटरफरन्स कसा तयार होतो हेच आपल्याला लक्षात घ्यायचं. मग पहा, अशा प्रकारे इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला पाहताना दिसतोय. आता याच्या लक्ष देऊया. सगळ्यात सुरुवातीला जर आपण विचार केला तर एक आपल्याला ब्राईट बँड दिसतोय. पहा, मी पॅटर्न ड्रॉ केलाय, मी नाव नंतर दिले, असे लक्षात घेऊया. समजा इथे एक पॅटर्न आपल्याला दिसतोय आणि हा जो काय आहे तो ब्राईट बँड दिसतोय. नंतर इकडे डार्क दिसतोय, नंतर पुन्हा इकडे डार्क दिसतोय, इकडे ब्राईट दिसतोय, इकडे डार्क दिसतोय, इकडं ब्राईट आणि पुन्हा डार्क. असं आपल्याला बँड किंवा असे पट्टे आपल्याला त्या स्क्रीनवरती तयार होताना दिसतील. पहा, आपण करू शकतो. 2 बॅटरी घ्यायच्या आणि जवळपास झालेल्या भिंतीवरती जर त्याचा आपण पॅटर्न जर चेक केला तर सेम आपल्याला असं स्वरूप त्याचं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. मग या ठिकाणी जर आपण विचार केला, तिथं एक ब्राईट असा मिळाला आहे आणि त्याची जी इंटेन्सिटी आहे प्रॅक्टिकली जर आपण त्याचा विचार जर केला तर त्याची इंटेन्सिटी अदर ब्राईट बँड जे काय मिळतात आपल्याला, अजून बरेचसे ब्राईट बँड मिळतात, त्याच्यापेक्षा मॅक्झिमम आहे. आणि त्याच्यानंतर आपण एकाआड एक नाही आहे,
एकाआड एक आपल्याला दिसत नाहीये, एकाआड एक नाही, लक्षात घ्या. ह्या दोन्ही डार्कच्या मध्ये एक ब्राईट आहे, बरोबर. इथं दोन्ही डार्कच्या मध्ये एक ब्राईट आहे आणि त्याला आपण टर्म ॲज अ सेंट्रल ब्राईट बँड. बघ, तो एकदम सेंटर पोझिशनला दिसतोय आणि ब्राईट आहे म्हणून त्याला सेंट्रल ब्राईट बँड असं नाव दिलेलं आहे. पण आता त्या सेंट्रल ब्राईट बँडच्या दोन्ही बाजूनी जर आपण विचार केला, आयदर साइड ऑफ द सच अ सेंट्रल ब्राईट बँड वी गेट अल्टरनेटिव्हली डार्क ब्राईट डार्क ब्राईट, पण अल्टरनेटिव्हली डार्क देन ब्राईट देन पुन्हा डार्क, अशा प्रकारे आयदर साइड दोन्ही बाजूला आपल्याला अशा प्रकारचे बँड आपल्याला पाहायला मिळतात, लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि हे आपल्याला इंटरफरन्स पॅटर्नमध्ये पाहताना दिसतं. मग इंटरफरन्स पॅटर्न आपण स्टडी करत असताना याच्यामध्ये आपण दोन पार्ट आपण केले, मगाशी सांगितलं. एक जो पार्ट आहे, एका वेवचा क्रेस्ट हा दुसऱ्या वेवच्या क्रेस्टला आणि ट्रब हा दुसऱ्या वेवच्या ट्रबला जेव्हा इंटरॅक्ट होईल, जेव्हा त्यांचं कॉम्बिनेशन होईल, त्यावेळेस such a concept or such a phenomenon produces the maximum light known as a bright band on the screen. त्याला आपण ब्राईट बँड म्हणतो. आणि जो काही पॅटर्न आहे त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. आणि दुसऱ्या बाजूला जो काही पॅटर्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, दुसऱ्या बाजूचा जर आपण विचार केलाच तर दुसऱ्या बाजूला आपल्याला असं जाणवतं, एका वेवचा क्रेस्ट हा दुसऱ्या वेवच्या ट्रबला इंटरॅक्ट होतोय किंवा उलट होतंय, एका वेवचा ट्रब हा दुसऱ्या वेवच्या क्रेस्टला इंटरॅक्ट होतोय, म्हणजे व्हाईस वर्सा असं आपण सांगू शकतो. त्यावेळेस आपल्याला असं जाणवतंय की हे जो काय पॅटर्न आहे याच्यामध्ये आपल्याला एकदम कॅन्सल होतं एकमेकाला. दोन्ही काय करतात, एकमेकांना कॅन्सल करतात आणि कॅन्सल केल्यामुळे कुठल्याच प्रकारची जी काही इंटेन्सिटी आहे ती आपल्याला पुढे जाताना दिसत नाही, बरोबर आहे. कुठल्याच प्रकारची इंटेन्सिटी आपल्याला लाईटची जी काय पॉवर आहे ती पुढे जाताना दिसत नाही. म्हणजे त्याच्या जागेवरती आपल्याला काय मिळतो, डार्क बँड मिळतो. म्हणजे तिथं नो लाईट. डार्कचं मिनिंग काय आहे, या ठिकाणी लाईट नाही आहे, लक्षात घ्या, बरोबर. माझा एकच डार्क मिळतो का, नाही तर पॅटर्नमध्ये आपल्याला अल्टरनेटिव्हली डार्क मिळतं. एक डार्क झाला की नंतर लगेच ब्राईट, ब्राईट झाला की लगेच डार्क. मग अशा प्रकारे आपल्याला जो काय पॅटर्न मिळतो तो आहे आपला इंटरफरन्स पॅटर्न. इंटरफरन्स पॅटर्न लक्षात घ्या. ही फिगर तुम्ही ड्रॉज केलेली असेल. तर आता पुढचा पार्ट आपण याच्यातला लक्षात घेऊया. तर सगळ्यांनी हेडिंग टाका, कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. and destructive interference pattern किंवा constructive and destructive interference. एक नंबर आपण हेडिंग टाका, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हेडिंग टाकण्याच्या आधी एक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून देतो, नंतर आपण त्याची विभागणी करू. समजा आपल्याकडं असे दोन पॉइंट सोर्सेस आहेत, त्याला ए आणि बी नाव देतो मी. हे दोन पॉइंट सोर्सेस आहेत. या ठिकाणी आपली जी काही स्क्रीन आहे इथं पॅटर्न आपल्याला मिळतं. सपोज हा ओ पॉइंट आहे आणि या ठिकाणी एनी पॉइंट पी आहे, एनी पॉइंट पी आहे. आणि इथून जे काय डिस्टन्स आहे बी ओ आणि ई ओ हे कसं आहे, थोडा विचार करा. हे डिस्टन्स जे आहे ते सारखंच आहे. कसं आहे लक्षात घ्या, दोन्ही जर आपण विचार केला तर डिस्टन्स कसं आहे, सारखंच आहे, बी ओ आणि ई ओ. म्हणजे या ठिकाणी असणारा पाथ डिफरन्स कसा असणार आहे, 0 असणार आहे. काय असणार आहे, 0 इतका पाथ डिफरन्स असणार आहे. तिथून आपण या दोन्हींच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण डी नावाने आपण दाखवतो. पुढे आपल्याला
थॉमस यंगचे काही एक्सपेरिमेंट आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आणि स्क्रीनपासून हे जे अंतर आहे याला आपण कॅपिटल टी असं म्हणतो. दुसऱ्या बाजूला आपण ज्या ठिकाणी आपण पी पॉईंट मिळवतोय तो पी पॉईंट जो काय आहे नेमका ब्राईट आहे का डार्क आहे हे आपल्याला काही माहीत नाही आहे, पण आपण कन्सिडर केलं. जर तो ब्राईट असेल तर काय होईल आणि जर तो डार्क असेल तरी काय होईल हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी AP आणि BP तर आपण पाहिलंच BP जी व्हॅल्यू आहे AP पेक्षा जास्त आहे म्हणून आपण याला आपण पाथ डिफरन्स असं लिहू शकतो. ते आपलं पुढं अंडरस्टँड करतो. ही फिगर आहे 2 पॉईंट सोर्सेस आपण गृहीत धरलेत तसं तुम्ही ती फिगरमध्ये दाखवायचं आहे. ही फिगर ड्रॉ करून घ्या. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे इंटरफरन्स पॅटर्न कशा प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह आहे कशा प्रकारे डिस्ट्रक्टिव्ह आहे आणि व्हॉट आर द कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. फिगर झाली असेल तर 1 नंबर टाका. मी सांगितलेली जी काय डेफिनेशन आहे ती पुन्हा लिहून काढा. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किती जणांना सांगता येईल कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स सगळ्यांनाच येईल. लिहून काढा. काय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स? When 2 or more waves interact with each other, at that time the crest of one wave interact with crest of other wave and trough of one wave interact with trough of other wave. Then it forms a resultant waves with maximum intensity, or it produces the maximum energy or maximum intensity is known as the constructive interference pattern. त्याला आपण ब्राईट बँड सुद्धा आपण म्हणू शकतो. ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. ओके. आता पुढे पहा आपण काय कन्सिडर केलंय ते थोडक्यात लक्षात घेऊया. समजा आपल्याकडं आहे पॉईंट O असं मानलं आपण. लेट A and B are 2 पॉइंट सोर्सेस. हे 2 पॉइंट सोर्सेस आपल्याकडे आहेत. मग हे 2 पॉइंट सोर्सेस आपल्याकडे असताना आपण ज्याप्रमाणे इंटरफरन्स पॅटर्न आपण पाहतो तसं ते इमिट व्हायला लागले, एकमेकांना इंटरॅक्ट होत आहेत आणि इंटरॅक्ट झाल्यामुळं आपल्याला काय मिळतोय O पॉईंट मिळतोय P पॉईंट मिळतोय स्क्रीनवरती. ते आपण अंडरस्टँड करायचंय. बघा याप्रमाणे आपल्याला दिसतंय. मग आपण पुढे लक्षात घेतला लेट O be any point on screen. स्क्रीनवरती एक O पॉइंट आहे. at point O आपल्याला at point O जो काय आहे AO minus BO is equal to 0. म्हणजेच पाथ डिफरन्स जो काय आहे पाथ डिफरन्स इज इक्वल टू 0 आहे ॲट पॉईंट O. बघा आणि समजा हा पॉईंट जो काय आहे O हा ब्राईट बँड आहे किंवा आपण त्याला अर्थातच आपण पॅटर्नमध्ये लक्षात घेतलं होतं की तो काय आहे सेंट्रल ब्राईट बँड आहे. काय आहे सेंट्रल ब्राईट बँड आहे हे आपल्याला माहिती आहे. मग ज्या ठिकाणी समजा अशा प्रकारे पाथ डिफरन्स 0 आहे त्या 0 पाथ डिफरन्स असणारा जो काय पॉइंट आहे कन्सिडर ॲज अ सेंट्रल ब्राईट बँड. मग हिअर द कन्क्लुजन टेकन ॲज पॉइंट O इज सेंट्रल ब्राईट बँड. सेंट्रल ब्राईट बँड काय हा सेंट्रल ब्राईट स्ट्रीप सेंट्रल ब्राईट बँड आहे असं आपल्याला लक्षात घेता येईल. आता पुढे आपण लक्षात घेऊया
हे अंडरस्टँड केल्याच्या नंतर आपण आता पुढचा पॉईंट लक्षात घेऊ. पुढचा पॉईंट असा आहे, लेट एनी पॉईंट पी ऑन स्क्रीन. ती जी काय स्क्रीन आहे त्या स्क्रीनला काही नाव आपण देऊ शकतो, पण त्या स्क्रीनवरती पी असा पॉईंट आहे. मग आपण पुढे जाऊया. पहा मी इरप करतो. पुढे आपण मानूया लेट एनी पॉईंट पी. बरोबर आहे. लेट एनी पॉईंट पी ऑन अ स्क्रीन. लेट एनी पॉईंट पी ऑन अ स्क्रीन कन्सिडर ॲज ब्राईट बँड. तो काय आहे, समजा आपण एक ब्राईट बँड आहे असं आपण मानलं. काय आहे, ब्राईट बँड आहे असं आपण मानलं. लक्षात घ्या. म्हणजे हा पॅटर्न कोणता आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. ब्राईट बँड प्रोड्यूस केला याचा अर्थ काय होतोय, क्रेस्टला क्रेस्ट आणि ट्रबला ट्रब इंटरॅक्ट झाला आहे तेव्हाच तर ब्राईट बँड किंवा मॅक्झिमम एनर्जी आपल्याला मिळाली. मग मॅक्झिमम एनर्जी जर आपल्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी, बरोबर ना, म्हणजे आपण असं सांगू शकतो, देन द पाथ डिफरन्स किती आहे, देन द पाथ डिफरन्स बी पी मायनस ए पी हा नेमका काय आहे हे बी आपल्याला लक्षात घ्यायचं. आता पाथ डिफरन्स 0 असेल का, असेल ना 0. जर पी हा ब्राईट बँड असेल तर 1ला 0 असेल, आणि 0 असेल तर पीच काय असेल, व्हॉट इज अ पी नाव. जर मला सांगा बी पी मायनस ए पी जर 0 असेल तर तो पाथ डिफरन्स कसा असेल, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द सच अ पाथ डिफरन्स. 0 असेल. किती असेल, 0 व्हॅल्यू आपल्याला मिळेल. लक्षात घ्या. मग आपण त्याचाच अंदाज घेऊया, तेच आपण लक्षात घेऊया की पाथ डिफरन्स 0 असेल किंवा 0 आहे. मग तो सेंट्रल झाला. पण पी असा पॉइंट आहे की तो सेंटर सोडून वेगळा आहे आणि तरी तो काय आहे, ब्राईट आहे. मग अजून काय पाथ डिफरन्स असायला पाहिजे ते बी आपल्याला लक्षात घ्यायचे. जर पी हा ब्राईट बँड आहे तर पहा द फेज डिफरन्स म्हणजे याचा अर्थ काय, इन फेज आहे ना. क्रेस्टला क्रेस्ट मिळतोय, ट्रबला ट्रब मिळतोय, याचा अर्थ ते कसं आहे, दोन्ही वेव्स कशा आहेत, इन फेज आहे. मग इन फेज आहे तर फेज डिफरन्स किती असायला पाहिजे, द फेज डिफरन्स इज 0, 2 पाय, 4 पाय आणि सो ऑन. पुढे किती सांगता येईल आपल्याला, 2n पाय. बरोबर, 2च्या पट्टीत आपल्याला वाढताना दिसतं. 2n पाय असं आपण म्हणू शकतो. आणि करस्पॉन्डिंग देन बघा, देन करस्पॉन्डिंग पाथ डिफरन्स तो किती आहे ते आपण लक्षात घेऊया. बघा मी खाली लिहितो, पाथ डिफरन्स इज इक्वल टू 0 असेल, 0ला 0, लॅम्बडाला किती असेल, सॉरी 2 पायला किती असेल, लॅम्बडा, 4ला किती असेल, 2 लॅम्बडा आणि सो ऑन पुढे. पण यालाच आपण थोडंसं मॉडिफाय करूया. बघा पहिला 0 असेल, दुसरा 2 लॅम्बडा बाय 2 असेल, आहे की नाही, तिसरा 4 लॅम्बडा बाय 2 असेल. म्हणजे असं आपण त्याला मॉडिफाय करूया थोडक्यात. पुढे काय असेल बघा, 2 लॅम्बडा बाय 2, इथं 4 लॅम्बडा बाय 2. पुढे किती येईल समजा, असा विचार करा थोडक्यामध्ये. नेक्स्ट काय येऊ शकेल, पुढं बरं जनरलाइज करूया. जनरलाइज केल्यावर काय होईल, 2n लॅम्बडा बाय 2 येईल का, बघा 2n लॅम्बडा बाय 2. त्या पट्टीत 2च्या पट्टीमध्ये वाढताना आपल्याला दिसतोय. मग 2n लॅम्बडा बाय 2. पुढे मग तुमचा 3n असेल किंवा सॉरी 3 लॅम्बडा असेल. पुढं जो काय लॅम्बडा असेल पुढे आपण लक्षात घेतलं त्याच्या त्या पट्टीमध्ये आपल्याला काय मिळेल, इथं 2n लॅम्बडा बाय 2. मग आपल्याला 2nचा मिनिंग काय, हिअर n काय असेल, हिअर n इज इक्वल टू 0, 1, 2, 3 आणि सो ऑन. पुढे किती घ्या हे लिहून घ्या, लक्षात घ्या. मग अशा प्रकारे समजा अंडरस्टँडिंग आपल्याला मिळालं.
तर पाथ डिफरन्स जो काय आहे ही फिगर ड्रॉ केलेलीच आहे, पुन्हा आपल्याला लागणार आहे. तर पहा पुढे मी अंडरस्टँड करून देतो तुम्हाला कशा प्रकारे आपण लक्ष देऊन पहा. देन पाथ डिफरन्स बघा बी पी मायनस ए पी, पाथ डिफरन्स जो काय आपल्याला त्या पी पॉईंटसाठी लक्षात घ्यायचा आहे, तर तो किती आला, एक तर 0 आलाय, एक तर 2 लॅम्बडा बाय 2 आलाय, एक तर 4 लॅम्बडा बाय 2 आलाय, पुढे 2n लॅम्बडा बाय 2 आलाय. याचा जर आपण विचार केला थोडक्यात तर प्रत्येक व्हॅल्यू लॅम्बडा बाय 2 च्या कशी आहे, थोडक्यात इथे मी लॅम्बडा बाय 2 मी लिहून टाकतो, कशी आहे इवन मल्टिपल आहे. कशी आहे लक्षात घ्या, इवन मल्टिपल आहे. आपण असं बी सांगू शकतो हिअर फॉर constructive interference, here for constructive interference path difference काय असेल बघा, is even multiple of lambda by 2. काय दिस इज 2n लॅम्बडा बाय 2. किती आहे, इवन मल्टिपल ऑफ द लॅम्बडा बाय 2. म्हणजे त्या ठिकाणी जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपल्याला जो काय स्टडी करायला मिळतोय त्याचं जे ऑब्झर्वेशन आपण करतोय त्या ठिकाणी पाथ डिफरन्स फॉर सच ऑल पॉइंट्स इन अ इंटरफरन्स पॅटर्न. हा इंटरफरन्स पॅटर्न मध्ये अशा अनेक पॉइंट आहेत की त्याचा पाथ डिफरन्स हा इवन मल्टिपल ऑफ द लॅम्बडा बाय 2 इतका असतो. किती असतो लक्षात घ्या, इवन मल्टिपल ऑफ द लॅम्बडा बाय 2. आणि त्याच्यामधला जो काही पार्ट आहे त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. पण हे कधी शक्य आहे, तर हे शक्य कधी लक्षात घ्या, जेव्हा ट्रबला ट्रब आणि क्रस्टला क्रस्ट मिळतो ना त्याच वेळेस आपल्याला हे शक्य आहे. अदरवाईज आपण दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो. ट्रबला क्रस्ट आणि क्रस्टला ट्रब आला तर आपल्याला लगेच पार्ट आपलं बाजू आपली बदलते आणि तो आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. चला हे लिहून घ्या आणि हेडिंग टाका डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. झालं, लिहा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. दुसरा 2 नंबर टाका आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स लिहून घ्या. आता त्यामध्ये आपण असं मानूया की पॉइंट पी जर हा डार्क बँड जर असेल, पॉइंट पी ला जर डार्क बँड असेल तर काय, आपण पाहतोय डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. समजा पॉइंट पी जर डार्क बँड असेल तर काय, आपण तसं मानूया. लेट पॉइंट पी, एनी पॉइंट पी ऑन द स्क्रीन, पी म्हणजे तोच पी असायला पाहिजे असं नाही, तो पी आहे. मग आपल्याला एक लक्षात येईलच, तुमचा पॉइंट पी हा एक तर डार्क असू शकतो किंवा ब्राईट असू शकतो. दोन्ही एकाच वेळेस कसं असू शकेल, तो डार्कच असेल आणि तो ब्राईट असेल तर नाही. पॉइंट पी हा कुठेतरी एक डिस्प्लेस असा होईल, जिकडे ब्राईट असेल त्याची जागा वेगळी असेल, जिकडे डार्क असेल त्या पॉइंट पीची पाथ वेगळा असेल, पाथ डिफरन्स वेगळा असेल, ते आपल्याला पाहायचं असेल. मग लेट पॉइंट पी ऑन अ स्क्रीन consider as डार्क बँड. त्याला आपण काय करूया, डार्क बँड मानूया. आणि डार्क बँड जर आपण मानू तर त्यावेळेस जो काही पाथ डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तोच बीपी मायनस एपी हा नेमका किती असायला पाहिजे. बरोबर, पाथ डिफरन्स नेमका किती असायला पाहिजे ते बघूच. पण त्याआधी त्याचा करस्पॉन्डिंग जर आपण फेजचा जर विचार आपण केला तर फेज किती असायला पाहिजे, तर फेज डिफरन्स म्हणजे याचा अर्थ आउट ऑफ फेज आहे. बरोबर, एक 0 ला दुसरा कुठं असेल 180 ला असेल, एक 0 ला आहे दुसरा कुठं असेल 180 ला आहे. म्हणजे हे स्वरूप आपल्याला लक्षात येत आहे.
मग त्याप्रमाणे जो काय आपल्याला अंडरस्टँडिंग करायचा आहे तो फेज डिफरन्स. मग आपल्याला काय मिळेल तर या ठिकाणी आपल्याला फेज डिफरन्स मिळेल पाय, देन 3 पाय, देन 5 पाय आणि सो ऑन. म्हणजे आपल्याला मिळेल 2m - 1 पाय. किती मिळेल आपल्याला 2m - 1 पाय. याचा मिनिंग काय, m का घेतला तुम्ही म्हणता n का नाही, n ऑलरेडी आपण यूज केलाय. मग तो त्या n ची व्हॅल्यू ह्या n ची व्हॅल्यू सारखी का नाही, म्हणून आपण इथं m लेटर यूज केलंय बाकी काही. मग m ची व्हॅल्यू काय असू शकते, द व्हॅल्यू ऑफ m मस्ट बी 1. 0 असणार नाहीये, 0 असणार नाही लक्षात घ्या. का 0 नाही तर आपण जो काही प्लेस आपण अशी निवडली जी सेंटरची जी आहे ती सेंटरची 0 आहे, म्हणजे तो ब्राईट बँड आहे. आणि आपण काय पाहतोय, आपण पाहतोय डिस्ट्रक्टिव्ह. आणि आपल्याला माहितीच आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर पाहायचा असेल तर त्या ठिकाणी डार्क बँड मिळतोय आपल्याला, नॉट ब्राईट. आणि ब्राईट कुठं आहे, 0ला आहे. याचा अर्थ इथं 0, m ची व्हॅल्यू 0 येणारच नाही. तुम्ही m ची व्हॅल्यू जर 0 टाकली ना तर ते पॅटर्न काय होतो तुमचा स्वॅप होताना दिसतोय, निगेटिव्ह दिसते व्हॅल्यू. असं होत नाही. मग m ची व्हॅल्यू 1 असेल, मे बी 2 असेल, 3 असेल आणि सो ऑन. म्हणजे काय मिळेल आपल्याला, m ची व्हॅल्यू 1 टाकली तर पाय मिळेल, 2 टाकली तर 3 पाय मिळेल, 3 टाकली तर 5 पाय मिळेल आणि सो ऑन. असं आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. मग देन याचा करस्पॉन्डिंग पाथ किती असायला पाहिजे, करस्पॉन्डिंग पाथ डिफरन्स. बरोबर, पाथ डिफरन्स नेमका तो किती असायला पाहिजे ते आपण लक्षात घेऊ. मग काय असेल समजा तुम्हाला माहितीच आहे, जसा 2 पायचा लॅम्बडा आहे तसा पायचा किती असेल, λ/2 असेल. किती, λ/2. पुढे विचार आपण केला 3 लॅम्बडाचा किती असेल, जसा पायचा आपला λ/2 आहे पुढचा किती येईल, करा विचार, त्याच्या पुढचा आणि सो ऑन पुढे पुढे तो किती येईल, 3 λ/2 येईल. किती येईल, 3 λ/2. पुढे 5 λ/2 आणि सो ऑन 2m - 1 λ/2 येईल. किती येईल, 2m - 1 λ/2. आणि m ची व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ m 1 2 3 4 सो ऑन पुढे पुढे. असं आपल्याला स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहा हा जो काय कन्सेप्ट आहे तर हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घेता येईल. तर हा आपल्यासाठी काय आहे, एक डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आहे. मग आपण पाहूया आता कन्क्लुजन याच्यावरून लक्षात घेऊया. द पाथ डिफरन्स इज PD. किती आहे पाथ डिफरन्स, BP - AP इज इक्वल टू किती येतो, एक तर λ/2 आहे का 3 λ/2 आहे, त्यानंतर 5 λ/2 आहे आणि सो ऑन 2m - 1 λ/2 आहे. याचा जर बारकाईने आपण विचार केला तर या पाथ डिफरन्स मध्ये काय दिसतं आपल्याला, तर λ/2 ची व्हॅल्यू जी आहे ती ऑड मल्टिप्लाय दिसते. मगाशी काय होतं कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये इवन मल्टिप्लाय दिसत होती, या ठिकाणी काय ऑड मल्टिप्लाय दिसते. आणि ते आपण अंडरस्टँड करूया, लक्षात घ्या. मग पहा या ठिकाणी आपण लक्षात घेऊया की प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला ऑड मल्टिप्लाय दिसते, म्हणून आपण असं कन्क्लुजन घेऊया, हिअर इन डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न, इंटरफरन्स या सगळ्यांनी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स path difference is odd multiple of λ/2, that is 2m - 1 λ/2 असं आपल्याला लिहिता येईल. पहा, आणि दॅट इज ऑड मल्टिपल ऑफ λ/2 असं आपण त्या ठिकाणी अंडरस्टँड करू शकतोय, ते आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे हा झाला इंटरफरन्स कशा प्रकारे तयार होतो हा कन्सेप्ट. इंटरफरन्समध्ये 2 प्रकारचे पार्ट आपण केले. एक जो आहे तो
डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, दुसरा जो आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि इंटरफरन्स कसा प्रोड्यूस होतो हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल. त्याची फिगर तुम्ही लक्षात घ्यायची आणि कशा प्रकारे ब्राईट बँड, मग कोणत्या पाथला ब्राईट बँड तयार होतात आणि कोणत्या ठिकाणी डार्क बँड तयार होतात हे आपल्या लक्षात येईल. मग तुम्हाला ते सांगतोच कोणत्या पाथ डिफरन्सला, ते थोडक्यात एक रिव्हिजन करून देतो. बघा ब्राईट बँड कुठं मिळतात म्हणजे कन्स्ट्रक्शन कसं होतं. बघा ब्राईट बँड, नेमके ब्राईट बँड कोणत्या पाथला मिळतात आणि डार्क बँड कोणत्या पाथला मिळतात. बघा पाथ त्याची जागा कोणती आहे, तर पाथ डिफरन्स जर 0 असेल तरी सुद्धा काय असेल ब्राईट, आणि त्याला आपण सेंट्रल ब्राईट. अजून काय असेल सांगा. पाथ डिफरन्स 2 λ/2 असेल. पुढं पाथ डिफरन्स बोला नेक्स्ट 4 λ/2 असेल. देन पाथ डिफरन्स 2n λ/2 असेल. अशा प्रकारे जर पाथ डिफरन्स असतील तर तुम्हाला ब्राईट बँड मिळून जातील. दुसऱ्या बाजूला पाथ डिफरन्स जर बोला पटकन λ/2 असेल, पुढं 3 λ/2 असेल, त्यानंतर पुढं 5 λ/2 असेल, त्यानंतर पुढं 2m-1 λ/2 असेल. म्हणजे याप्रमाणे आपल्याला डार्क बँड सुद्धा मिळून जातील. हे आपल्याला लक्षात येते पहा. मग जसा तुमचा सेंट्रल ब्राईट बँड मिळतो त्याच्या दोन्ही बाजूला ज्या ज्या ठिकाणी एवढा पाथ डिफरन्स असेल त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. मग समजा थोडक्यात मी दाखवतो. बघा या ठिकाणी आपला सेंट्रल ब्राईट बँड आहे, पाथ डिफरन्स हा 0 आहे. या ठिकाणी आपण असं मानूया दोन्ही बाजूला या ठिकाणी फर्स्ट डार्क बँड आहे, या ठिकाणी सुद्धा फर्स्ट डार्क बँड आहे. पहा इथं 0 आहे, इथं पाथ डिफरन्स किती असणार λ/2, इथं किती असेल λ/2च, बरोबर आहे की नाही. या पॉइंटला सुद्धा आणि या पॉइंटला सुद्धा इथं 0 असेल. इथं आपला आहे फर्स्ट ब्राईट बँड, या ठिकाणी आपला फर्स्ट ब्राईट आणि बँड. या ठिकाणी किती असेल कोणी सांगू शकेल. या ठिकाणी लॅम्बडा झाल्याच्या नंतर 2 λ/2 म्हणजेच लॅम्बडा, इथं असेल 2 λ/2 म्हणजेच लॅम्बडा. आता पुढं काय तुम्हाला सिक्वेन्स कळालाच असेल. या ठिकाणी 3 λ/2, त्यानंतर 4 λ/2, नंतर 5 λ/2 आणि सो ऑन. याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे सेंट्रल ब्राईट बँड जर सोडला तर त्या इंटरफरन्स पॅटर्नमध्ये अल्टरनेटिव्हली डार्क देन ब्राईट बँड आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आला इंटरफरन्स ऑफ लाईटचा जो काय कन्सेप्ट आहे हा आपण बघितला. याच्यामध्ये काही बेसिक आयडिया आपण लक्षात घेतल्या. आता उद्याच्या तासामध्ये आपल्याला जर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न जर प्रोड्यूस करायचा असेल तर त्या ठिकाणी नेमक्या बेसिक रिक्वायरमेंट काय आहेत, त्या बेसिक रिक्वायरमेंट कशा आहेत हे आपण लक्षात घेणार आहोत. पहा मग त्याप्रमाणे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय काय बेसिक रिक्वायरमेंट आहेत, काय बेसिक रिक्वायरमेंट आपल्याला लागतील, त्या सगळ्या बेसिक रिक्वायरमेंट आपण पाहणारच आहोत. आणि ह्या इंटरफरन्स पॅटर्न एक्सप्लेन करत असताना जो काही थॉमस यंग या शास्त्रज्ञाचा जो काही यंग्स एक्सपेरिमेंट आहे टू आयडेंटिफाय द वेवलेंथ ऑफ अननोन लाईट, जी लाईट आपण यूज करतोय इंटरफरन्स पॅटर्नसाठी, त्याची वेवलेंथ कशी कॅल्क्युलेट करायची यासाठी आपण तो एक्सपेरिमेंट सुद्धा स्टडी करणार आहोत. तर आता आपण इथेच थांबू.